आणि या बुलेटिनची सुरुवात आपण सिमल्यामधल्या बातमीनं करणार आहोत, कारण सिमल्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी डोंगराचा भाग खचल्याचं समोर आले आणि त्यामुळे आता वाहतुकीला मोठा फटका देखील बसलाय। काही ठिकाणी वाहतूक बंद असल्याची माहिती मिळते। दरम्यान या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, गुड मॉर्निंग। शिमल्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं दिसतंय। बरोबर म्हणाली, खास करून जर बघितलं आपण तर देशभरात विविध राज्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी आहे। याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर शिमल्यामध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। यामुळे काही भाग पर्वतीय भाग कोसळला आहे, त्यामुळे शिमला जंग जो मार्ग आहे तो मार्ग बंद आहे आणि सोबतच काही ठिकाणी ढगफुटी देखील झालेली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी रात्रभर वीज पुरवठा खंडित झालेला आहे। सोबतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती साधारणतः 19 जण बेपत्ता असल्याची ही माहिती पुढे आली आहे। त्या SDRF आणि NDRFच्या चमू ह्या देखील त्यांना झालेल्या आहे। रामपूर जो परिसर आहे तिथे ढगफुटीमुळे जलविद्युत प्रकल्प बंद पडल्याची ही माहिती आहे। त्यामुळे आता उपायुक्त त्या भागातले प्रशासकीय अधिकारी सर्व घटनास्थळी जात आहे आणि पोलीस, NDRF, SDRF हे सगळे जाऊन तिथे युद्ध स्तरावरती बचाव कार्य राबवत आहे। निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। तर उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बुधवारी रात्री ढगफुटी झाल्याचं वृत्त येतंय आणि यामध्ये बरेचसे भाविक सुद्धा अडकलेले आहेत। त्यांची सुटका करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतं आणि या ढगफुटीमुळे मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे। केदारनाथ धामजवळ ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीला भीषण पूर आलेला आहे आणि केदारधाम ते गौरीकुंडपर्यंत भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। मुसळधार पावसामुळे डेहराडूनहून काही भागात पुरासारखी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे। तर वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 246 जणांचा मृत्यू झालाय। केरळमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय, तर वायनाड जिल्ह्यातील मेपाडी भागात भूस्खलन झाल्याची दुर्घटना घडली आणि या घटनेमध्ये आतापर्यंत 246 लोकांचा मृत्यू झालेला असून अनेक जण जखमी झालेत। तसंच अद्यापही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। चुरेलमला, अट्टामला, नुलपुझा, मुंडक्काई या गावांना सगळ्यात जास्त फटका बसलाय। लष्करानं रात्री उशिरापर्यंत 1000हून जास्त लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर देखील काढलंय। चारुलमाला गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि पहाटेच्या वेळेस घटना घडल्यामुळे गावकऱ्यांना पळण्याची संधी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर भूस्खलनाच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50,000ची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे। दिल्लीमधल्या पावसानं पुन्हा दोघांचा बळी घेतलाय। एक महिला आणि तिच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि हे दोघेही गाझियाबाद इथल्या खोडा कॉलनीतले रहिवासी होते, तर नाल्यामध्ये बुडून या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान दोघांचे मृतदेह सापडलेले आहेत। गाझीपूर पोलिसांकडनं या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर भाजपनं आप सरकारवर देखील निशाणा साधलाय। तर राजधानी दिल्लीला पावसानं झोडपले। मुसळधार पावसामुळे इंडिया गेट, कनॉट प्लेस, गुडगाव, नोएडासह दिल्ली NCR परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलेलं असून वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसलाय। दरम्यान हवामान विभागाकडनं दिल्लीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नागरिकांना घरातच राहण्याचा सल्लाही देण्यात आलाय। शिवाय प्रवास करू नका असं आवाहन सुद्धा केलं जातंय। दरम्यान राजेंद्रनगर इथं 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता आणि काल पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर राजधानी दिल्लीला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे। मुसळधार पावसामुळे दिल्लीमधील शाळेची भिंत कोसळल्यानंतर वाहनांचं खूप मोठं नुकसान झालंय। दर्यागंज इथल्या हॅपी स्कूलची संरक्षण भिंत कोसळली आणि या भिंतीजवळ
उभ्या असलेल्या 5 ते 6 कारचं खूप मोठं नुकसान झालंय। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही। राज्याच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर ठाणे जिल्ह्याला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आणि त्यामुळे आता मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय।